Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. केदारनाथ जवळ गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांमध्ये यवतमाळमधील एकाच कुटुंबातील 3 जण असल्याची माहिती. केदारनाथ जवळ कोसळला हेलिकॉप्टर. अहमदाबाद विमान अपघातातील 31 मृतदेहांचे डीएनए नमुने कुटुंबियांशी जुळले. आतापर्यंत 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवले. विजय रुग्णालयाच्या डॉक्टरांची माहिती. विजय रुपाणींच्या मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही. डॉक्टर पटेल यांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपुरात बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस हजर राहण्याची शक्यता. फडणवीस राज ठाकरेंमधील चर्चेत माझ्याकडे इत्यंभूत माहिती. फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं. खासदार संजय राऊतांचा सामनाच्या रोखठोकमधून दावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज घाटकोपरमध्ये संकल्प शिबिर. शिबिराला शरद पवारांसह पक्षातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शरद पवार मार्गदर्शन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पूर्व विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन नियुक्त्या केल्यामुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. अजित पवारांकडून स्वतःच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा. बारामतीत माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईल. अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बळीराजा पॅनलच्या माध्यमातून पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 दिवस परदेश दौऱ्यावर. G7 शिखर परिषदेत सहभाग घेणार. तर कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट. नांदेडमध्ये महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस. काही जण भाजपात मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघाले. भाजपचे माजी आमदार अमर राजूरकर यांची चिखलीकरांवर टीका. त्यांच्या मालकाला जाऊन विचारावं कंधारसाठी काय केलं. चिखलीकरांचं अशोक चव्हाणांवर टीका करताना राजूरकरांना उत्तर. उत्पन्न 25 लाख असणाऱ्यांना 12 कोटी रुपये कर्ज कसं दिलं. संजय शिरसाटांच्या हॉटेल खरेदीवरून इम्तियाज जलील यांचा सवाल. ईडी सीबीआयला चौकशीची मागणी करणारं पत्र देणार. जलील यांची प्रतिक्रिया. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात धाराशिवच्या उमरग्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत 0 FIR दाखल. जलील यांच्यावर संजय शिरसाटांना उद्देशून वारंवार जातीवाचक शब्द उच्चारल्याचा आरोप. शनी शिंगणापूर देवस्थानकडून 167 कर्मचाऱ्यांची कपात. ज्यात एका समाजाच्या 114 कर्मचाऱ्यांचा समावेश. हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर देवस्थान ट्रस्टचा निर्णय. साताऱ्याच्या पाटणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी श्रीरंग साळके यांच्यासह पाटण तालुक्यातील सरपंच आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केले. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांचे एकाच बॅनरवर फोटो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित कार्यक्रमात कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांचा फोटो. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख मस्साजोगमध्ये आंदोलन करणार. सोमवारी मस्साजोगमध्ये रास्ता रोको आंदोलन करणार. आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू. आजपासून विठ्ठल भक्तांना टोकन दर्शन. पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार. आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबईसह नाशिक, संभाजीनगरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट. विदर्भातील शेतकऱ्यांना अखेर मृग नक्षत्रातील पावसानं दिलासा. हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी. आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह उपनगरात रात्रभर रिमझिम पाऊस पाहायला मिळाला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसई येथेही रात्री पाऊस होता. आज मुंबईला येलो तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. काल रात्रीपासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात पावसाची संततधार. मुंबईमधील उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ गतीनं सुरू. कन्नड तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ. नाचनवेल येथील पुलावरून पाणी वाहिल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील राजेवाडी, खोडावाडीमध्ये वादळी वाऱ्यानं घरावरील पत्र उडाली. घरातील अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्याचं नुकसान.
बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग. आपल्या दवाखान्यात पाणीच पाणी. गुडघाभर पाणी भरल्यानं दवाखान्याची सेवा विस्कळीत. काय परिस्थिती आहे काय नाही का कोणी वसई विरार शहरात रात्रभर पाऊस. रात्री कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल. जोरदार पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. देव नदीला पहिल्यांदाच पूर. रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत. वंजारवाडीत कपाशी वाहून गेली. शिरूरमधील 7 टीएमसी क्षमतेचे घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर. नदीपात्रात 4000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. रांजणगाव एमआयडीसीसह शेती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसानं कपिलधार धबधबा प्रवाहित. जून महिन्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सह्याद्री घाटमाथ्यावर जोरदार पाऊस. उजनी धरणातील पाणीसाठ्यात आवक वाढली. आगामी 4 दिवसात धरण 50% भरण्याची अपेक्षा. वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग. 50%हून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कपाशीची होते पेरणी. पारंपरिक पद्धतीला फाटा देत अंबाजोगाईत आधुनिक यंत्रणेद्वारे पेरणी. बैलांसाठी चारा तसेच सांभाळणे कठीण. यंत्राद्वारे कमी वेळेत जास्त पेरणी. अहिल्यानगरच्या उत्तर भागात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात. आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी. काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसाला सुरुवात. विसापुरात मका पिकावर खोडकीड आणि अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना मकावर रोटावेटर फिरवला. मे महिन्याच्या अवकाळी पावसानंतर 3 एकरवर केली होती लागवड. चंद्रपुरात शहरालगत वढोली गाव 8 दिवसांपासून अंधारात. पहिल्या पावसातील वादळानं गावाला वीज पुरवठा करणारे खांब कोसळले. तक्रार करूनही महावितरणचं दुर्लक्ष. ग्रामस्थांचा आरोप. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गवळीवाडीत 2 घरांवर वीज पडली. वीज मीटरसहित वीज कनेक्शन जळून खाक. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही निकामी. घरांच्या भिंतीलाही तडे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेड परिसरात 20 ते 25 माकडांच्या टोळीवर कोसळली वीज. एकाचा मृत्यू. 1 माकड गंभीर जखमी. नागपूरच्या महाल परिसरातील लागलेल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू. जयकमल कॉम्प्लेक्समधील फटाक्याच्या गोडाऊनला आग लागली होती. गिरीश खत्री आणि विठ्ठल धुंडे या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.